रामकृष्ण हरी, स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये। आज आपण करत आहोत मस्त असा टोमॅटो राईस। साधी सोपी रेसिपी आहे आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे। अगदी कांदा आणि टोमॅटो एवढंच वापरून मी ही रेसिपी केलेली आहे। आता साईडला एका कढईमध्ये मी तांदूळ आपला बिर्याणीचा असतो तो शिजायला घातलेला आहे आणि एका पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं। पाणी मस्त असं उकळलेलं आहे, त्यामध्ये काजू टाकलेले आहेत। ते काजू बघा, त्याच्यावर जे कवर आहे त्या कवर सहित काजू होते। त्याच्यावरचं ते काढायला, त्याची साल्ट काढायला थोडा वेळ लागतो, म्हणून उकळत्या पाण्यामध्ये टाकले तर ते पटकन निघून जातात आणि काढायला देखील वेळ लागत नाही। आता इथे मी 4 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, कांदा, पुदिना आणि कोथिंबीर। इथे मी काजूचं देखील पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे आणि अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे। आपल्याला राईस करताना एवढीच तयारी करायची आहे। साहित्य देखील आपल्याला एवढंच लागणार आहे। कुठल्याही प्रकारचा मसाला आणि कुठल्याही प्रकारचं इतर काहीही लागणार नाही। इथे मी एका पॅनमध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये जिरे आणि मोहरी याची फोडणी तयार केली। ते व्यवस्थित असं तडतडल्यानंतर कट केलेला एक कांदा होता तो आता टाकलेला आहे। तो व्यवस्थित असा आपण भाजून घेणार आहोत। बघा, इथे बऱ्यापैकी आपला कांदा भाजून झालेला आहे। कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये जे आपण 4 टोमॅटो कट करून ठेवले होते ते देखील त्यामध्ये टाकून घ्यायचे। तर ते व्यवस्थित असे हलवून घ्यायचं। इथे बघा, गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे जेणेकरून ते टोमॅटो पटकन शिजला जाईल। थोडासा टोमॅटो तेलामध्ये भाजल्यानंतर त्यामध्ये मी हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण करून त्याची पेस्ट केलेली होती ती देखील त्यामध्ये टाकली आणि ती आता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। हा राईस बघा चवीला खूप छान लागतो। थोडासा आंबट, तिखट अशा पद्धतीचा हा राईस लागतो। चवीला खूप छान आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये होणार आहे। आता इथे आपलं जे कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकलेली होती ते अशा पद्धतीने आपण भाजून घ्यायचे आहे। तर एक 2 ते 2.5 मिनिट मी ते व्यवस्थित भाजून घेतलं। नंतर त्यामध्ये जराशी हळद आणि जराशी धने पावडर टाकून घ्यायची। त्यातच आपण जराशी लाल मिरची पावडर देखील टाकलेली आहे। तुम्हाला फक्त लाल मिरची पावडर टाकायची असेल तरीही चालेल, परंतु टोमॅटो राईस करताना शक्यतो हिरव्या मिरचीचा वापर करायचा, त्यामुळे ना खूप छान अशी टेस्ट येते। मागे मी कैरीचा राईस ही देखील रेसिपी टाकलेली आहे, त्यामध्ये देखील मी हिरवी मिरची वापरलेली आहे। तो देखील राईस खूप छान लागतो। थोडासा आंबट, तिखट असा मस्त असा तो देखील राईस लागतो। आता आपलं जे कांदा, टोमॅटो भाजून घेतलं मी आणि नंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली आणि नंतर जे आपण काजू सोलून घेतले होते ते देखील टाकले। सर्व पुदिना टाकला आणि जराशी कोथिंबीर। आता हे सर्व मी 2-3 मिनटासाठी झाकून ठेवलं होतं। कशासाठी? तर जो आपण टोमॅटो टाकलेला आहे तो आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे तो पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। त्याची आपल्याला पेस्ट शिजवून पेस्ट झाली पाहिजे। बघा, इथे प्रेस करून ती व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचा टोमॅटो। इथे जर तुम्ही टोमॅटोची पेस्ट टाकली तर त्याची बघा फारशी अशी चव लागत नाही, परंतु असा जर टोमॅटो तुम्ही शिजवून तो स्मॅश केला तर त्याची चव खूप छान लागते। आता टोमॅटो स्मॅश करून झालेला आहे। नंतर साईडला बघा आपण राईस शिजायला ठेवलेला होता तो देखील त्या टोमॅटोमध्ये मी टाकून घेतला। इथे ना मी नेहमी कुठलाही कैरी राईस असेल, व्हेज बिर्याणी असेल, सर्व राईस करताना बऱ्याचदा मी तांदूळ शिजवून घेते आणि त्याच्यातलं पूर्णपणे पाणी काढून घेते, जेणेकरून तो सुट्टा सुट्टा असा आपला कुठल्याही प्रकारचा भात होईल। परंतु इथे बघा टोमॅटो राईस करताना मी त्याच्यातलं पाणी वगैरे काहीही काढून घेतलेलं नाही। अगदी साईडला शिजवून घेतला आणि टोमॅटोची फोडणी केलेली होती भाज्या टाकून, त्यामध्ये तो डायरेक्टली टाकलेला आहे। आता इथे आपला मस्त असा टोमॅटो राईस तयार झालेला आहे। चवीनुसार मी इथे मीठ देखील टाकलेलं आहे। आता तो व्यवस्थित असा मी परतून घेतला
आणि एका बाउलमध्ये काढलेला आहे. वरून डेकोरेट करते बघा, जरासा टोमॅटो कट केला, काजूचे तुकडे देखील आहेत आणि कोथिंबीर टाकली. चवीला अप्रतिम लागतो आणि झटपट होणार आहे आणि टेस्टी देखील आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी जर पाहिजे असतील तर प्रतीक्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा.